टायटल काय आहे मॅडम आपलं? डिस्पर्शन ऑफ लाईट. लाईट डिस्पर्स होणं. मग या डिस्पर्शन शब्दाचा अर्थ काय माहिती ना तुम्हाला? डिस्पर्स या शब्दाचा अर्थ होतो स्प्लिट. स्प्लिटचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? वेगळे किंवा वेगळे होणे. बरोबर आहे की नाही? मग नेमकं वेगळे होणं म्हणजे काय होणं? तर सगळ्यात अगोदर तुम्ही लाईट समजून घ्या. लाईट म्हटल्यानंतर सगळ्यांना माहित आहे, लाईट म्हटलं की इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. बरोबर आहे ना? इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. मग ही एनर्जी या सूर्यापासून आपल्याकडे ज्या रस्त्याने आलेली आहे, तो रस्ता आम्ही या पर्टिक्युलर केसमध्ये असा सरळ पकडतो ना, आणि या सरळ रस्त्याला आम्ही नाव दिलेलं असतं रे. खूप सारे रस्ते असतील तर त्याला नाव दिलेलं असतं आम्ही, त्याला नाव काय दिलेलं असतं आम्ही? बीम. नाव काय दिलेलं असतं? बीम. मग हा जो रे आहे हा जनरली आम्हाला कुठल्या कलर मध्ये दिसतो रे बाळांनो? व्हाईट कलर मध्ये दिसतो. बरोबर आहे की नाही? मग असा काय झालं बाबा इथं? ते झालं, पण काय केलं तर काय कोणी? आणि मग असा हा एक रे आम्ही इन्सिडेंट करणार आहोत, टाकणार आहोत. कशावरती टाकणार आहोत? तर एका मटेरियल वरती. त्या मटेरियल पासून आमचं काय बनलेलं असणार आहे? प्रिझम. आणि मग तिथं गेल्यानंतर काय होतं हे अगोदर बघणार आहोत. मग काय होतं हे आम्ही ऑब्झर्व करतोय, आणि मग काय होतं हे झाल्यानंतर पुढचा अभ्यास असतो का होतं. वाय दॅट इज द मेन क्वेश्चन ना बिहाइंड इच अँड एव्हरी यू कॅन से डिस्कवरी. प्रत्येक शोधामागचं कारण वायच आहे ना. का असं होतं? कुठली गोष्ट का शोधतो आम्ही? मग आता इथं बघा की आम्ही असा एक रे इन्सिडेंट करणार आहोत. तर तुम्ही सगळ्यांनी अगोदर हे बघून घ्यायचंय की तुमच्यासाठी आमच्यासाठी हा कोण आहे? आता प्रिझमचा पुढचा सेक्शन, क्रॉस सेक्शन, किंवा त्याला तुम्ही नाव दिलं तर प्रिन्सिपल सेक्शन. मग या प्रिन्सिपल सेक्शन वरती तुम्ही एक रे इन्सिडेंट केला. काय केला? एक रे इन्सिडेंट केला, आणि तो या ठिकाणी आला. समजा मी याला नाव दिलं पी, आणि हा पोचला कुठं? क्यूला. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती असायला हवं की आता या प्रिझमच्या सरफेसला आम्ही ही काय काढली? नॉर्मल काढली. बरोबर आहे का? आणि जर प्रिझम मटेरियल आला नसतं तर हा सरळ निघून गेला असता. पण तो ज्यावेळेस क्यू पोझिशनला येतो ना बाळांनो, त्यावेळेस त्याचं होतं रिफ्रॅक्शन. हे आम्ही बेसिक मध्ये बघितलं, पण ऍक्च्युअल मध्ये थोड्याशा वेगळ्या गोष्टी होतात. त्याच्या ऍक्च्युअल मध्ये थोडस वेगळं घडतं. मग आता मी थोड्या वेळासाठी तुम्हाला या सरफेसचं रिफ्रॅक्शन दाखवणार नाही, कारण परत मला 2 वेळा ते करत बसावं लागतं. ठीक आहे? म्हणजे तुमच्या लक्षात येईल की डायग्राम प्रॉपर बनणार नाही, म्हणून तुम्हाला इथं दाखवतो. मग ज्यावेळेस लाईट इथं तुम्हाला क्यू या पॉइंटला आपला रे पोचतो, पण तो पोचत असताना सिंगल होता. कसा होता तो? सिंगल रे होता. आणि ज्यावेळेस तो क्यूला पोचतो त्यावेळेस तो सिंगल राहत नाही. मग नेमकं काय होतं तर तुम्हाला माहित असेलच. तो वेगवेगळ्या कलर्स मध्ये काय व्हायला लागतो? स्प्लिट व्हायला लागतो. मग आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे की त्याचं जे स्प्लिटिंग होतं, स्प्लिट झाल्यानंतर परत रे जे आहेत ते सगळेच्या सगळे एकत्र नाहीत, ते वेगळे झालेत ना. मग वेगळे झालेत म्हटल्यानंतर कुणाचं डेव्हिएशन सगळ्यात जास्त होतं, कुणाचं सगळ्यात कमी होतं? रेडचं? शुअर. कारण आपण वेळ दिलाय त्याच्यावरती आत्ताच. रेडचं वेवलेंथ जास्त असतं. मग तुम्ही मला सांगा की थोड्या वेळासाठी आपण जर हा रेड घेतला आणि जर आपण याला असं दाखवलं की समजा रेड हा आता नक्कीच बघा टुवर्ड्स द नॉर्मल जाणार आहे, ते सगळ्या गावाला माहिती आहे. समजा आम्ही असं रेड दाखवलं असं,
सुनांनो इथलं दाखवलेलं नाही बरं का मुद्दाम डायग्राम एकाच वेळी गोंधळ होईल म्हणून, समजलं का? हा, नाही तर तुम्ही म्हणाल इथलं काय रिफ्लेक्शन दाखवलं, आपण ऑलरेडी ते खूप डिटेलमध्ये स्टडी केलेलं. मग आता मला सांगा, रेड झाल्यानंतर ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला सिक्वेन्स माहित आहे का? तर तो वेब GYO हा सिक्वेन्स आहे. सगळ्यात जास्त वेवलेंथ रेडचे आहे, तर सगळ्यात कमी कोणाचे आहे? बरोबर आहे ना? आता व्हायोलेट कलर म्हणलं की जनरली कसला कलर येतो माहिती आहे तुम्हाला? बरोबर आहे ना? मग आता जर आपण या केसमध्ये, मला असं वाटतं हा येईल नाही गदड्या, बरोबर. हा, मग आता मला सांगा की आपण हा एक्स्ट्रीम, हा जो व्हायोलेट आहे ना, हा दाखवायचा म्हटलं तर आता याचा रे आपण असा दाखवला. मग समजा हा रेड आहे आणि हा व्हायोलेट आहे समजा, तर राहिलेले 5 याच्यातच बसलेले असतील ना रे, एवढ्या जागेमध्ये. मग मुद्दा हा असतो की मेन हा ओरिजिनल रूट आहे ना रे बाळांनो तुमचा, हा कसला रूट आहे? हा, आणि हा होता व्हाईट. पण आता हा जनरली व्हाईट जो आहे तो टोटल किती कलर मध्ये हे झालेला असतो स्प्लिट? 7 कलर मध्ये. मग आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तो 7 कलर मध्ये स्प्लिट होतो त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं असेल की हा मेन रूट आहे, मेन रूट पासून बऱ्यापैकी डेव्हिएशन कोणाचं झालं? रेड कलरचं. पण सगळ्यात जास्त रस्ता कोणाचा बदललेला आहे? व्हायोलेट कलरचा बदललेला आहे. मग आता पहिली गोष्ट, ज्यावेळेस हा व्हाईट रे किंवा हा सिंगल रे, त्याचा कलर कुठला घेतला तुम्ही थोड्या वेळासाठी? हा जेव्हा मटेरियल मध्ये एंट्री करतो तेव्हा तो एक राहत नाही, तर तो अनेक मध्ये काय होतो? स्प्लिट होतो. तो होता एक, एअर मध्ये एक दिसत होता, पण ग्लास मध्ये तो गेला की आम्हाला किती दिसायला लागतो? 7 कलर मध्ये तो स्प्लिट होताना दिसतो. म्हणजे एकाचे किती बनतात? 7. मग याचा अर्थ बाळांनो, एकाचे 7 बनणे किंवा एकाचे अनेक बनणे हे असतं डिस्पर्शन. मग 7च का बनतात? 10, 20, 50, 2, 4 असे का बनत नाही? तर तुम्हाला समजलं पाहिजे की तो व्हाईट जो बनलेला असतो ना बाळांनो, तो 7 फंडामेंटल किंवा बेसिक किंवा कॉन्स्टंट कलर पासून बनलेला असतो. मग जेवढ्यांपासून बनला तेवढ्यापासून वेगळं होतं, फक्त एवढंच कॉन्सेप्ट असते. लक्षात आलं का? जसं की मी स्केलर पहिला जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवलेलं असतं स्पीड, तुम्ही म्हणता मीटर पर सेकंद, मी म्हटलं सॉरी बाळांनो मला लेंथ पर टाइम म्हणायचंय, बरोबर आहे का? मग लेंथ आणि टाइम ह्या फंडामेंटल क्वांटिटी पासून ही डिराइव्ड क्वांटिटी बनली. एक्झॅक्टली या 7 फंडामेंटल कलर पासून ही डिराइव्ड क्वांटिटी बनली असं म्हणता येईल का? मला समजतं हे सगळं? हे सोपं आहे की नाही? मग तुमच्या लक्षात आलं असेल लाईट डिस्पर्स होणं म्हणजे काय? तर एक व्हाईट रे जो आहे तो 7 वेगवेगळ्या कलर मध्ये काय होत असतो? स्प्लिट होत असतो. समजलं की नाही? मग जर आम्हाला हे कळालं असेल बाळांनो तर तुम्ही मला सांगा, आता जे कळालंय त्याला अगोदर काय करावं लागेल? लिहिता यावं लागेल, बोलता यावं, दुसऱ्याला समजावून सांगता यावं लागेल, बरोबर आहे? ही एज्युकेशन प्रोसेस. शिक्षकांनी सांगितल्यानंतर आम्ही आमच्यापुरतं पाठ करत असेल तर ती धोक्याची घंटा आहे, पुढे काहीच होणार नाही. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी वारंवार सूचना केलेल्या आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही कितीही एक्झाम मध्ये मार्क्स मिळवले तरी तुम्हाला ज्या वेळेस कुठली नोकरी किंवा कुठल्याही फील्डमध्ये करिअर करायचं असेल तर तुम्हाला तिथं इंटरव्ह्यू सुद्धा असतो, मी सांगितलेलं तुम्हाला. आणि बऱ्याच ठिकाणी 2 प्रकारचे इंटरव्ह्यू असतात. एक पर्सनल, त्याला आपण PI म्हणूया, आणि दुसरा असतो टेक्निकल, त्याला आपण TI म्हणूया. मग याच्यामध्ये माणूस टेक्निकली कसा आहे, म्हणजे काय शिकला त्याच्यावर त्याने किती नॉलेज गेन केलं हे, आणि PI म्हणजे तो पर्सनल एक व्यक्ती म्हणून कसा आहे, हे दोन्ही बघितले जातात ऍस्पेक्ट त्याचे. मग तुम्ही रटून तुमचं करिअर होत नाही ना. मग हे तुम्हाला कळलंय तर हे तुम्हाला लिहिता यावं लागेल, बऱ्यापैकी सांगता यावं लागेल. मग आता मला सांगा, डिस्पर्शन तुम्हाला काय कळालं आहे? तुमच्या आमच्या भाषेत सांगायचं, त्याला पुन्हा चांगल्या भाषेत कन्वर्ट करायची गरज पडली तर करूया, नाहीतर ऍज इट इज सांगूया आपण. It is a phenomenon. It is a phenomenon in which white light splits into different colors. साध्या सोप्या भाषेत बोललात, व्हेरी गुड. आणखी काय बोलते? 7 कलर बोललात, व्हेरी गुड. चालेल, तसंही चालेल. बघा आता तुम्हीच हे सगळं बोलत असता समजल्यानंतर मग काय आहे
तर आपल्या फ्रेम मध्ये जर ठेवला, आपल्या रेग्युलर फ्रेम मध्ये, तर तुम्ही काय म्हणता, डिस्पर्शन कॅन बी डिफाइन्ड ऍज, बरोबर आहे ना, असंच ना. किंवा आता तुम्हाला ज्या पद्धतीने नोट्स दिलेले आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, द स्प्लिटिंग ऑफ लाईट म्हटलेलं आहे, बरोबर आहे की नाही, जे तुम्हाला सोपं वाटतं. मग आता हे कॅन बी डिफाइन्ड सारखंच बोलतो ना आपण. आता नोट्सच्या अँगलने घेऊया, काय म्हणाल तुम्ही, द फिनॉमिनॉन, ठीक आहे शब्द घेऊया, काय अडचण नाही. द फिनॉमिनॉन ऑफ कसला रे बाबा, स्प्लिटिंग ऑफ व्हाईट. हे हा कलर दिसतोय ना पण तुम्हाला, व्हाईट लाईट इनटू कशामध्ये, इनटू इट्स 7, मी मुद्दाम हा शब्द वापरला, 7 फंडामेंटल, बरोबर आहे का. किंवा दुसरा शब्द वापरला चालेल का, इनटू इट्स 7 फंडामेंटल कलर्स is known as, that phenomenon ना, that phenomenon is known as dispersion. मग डिस्पर्शन मध्ये एक व्हाईट हा एक रे किती कलर मध्ये वेगळा होतो, 7 कलर मध्ये, लक्षात राहील का. मग आम्हाला फक्त डिस्पर्शन आता कळालं की याला डिस्पर्शन म्हणायचं, हे आम्ही ऑब्झर्व केलं, फक्त बघितलंय. आता हे बघितलं म्हणल्यानंतर दुसरं काय काम राहतं आमचं, प्रत्येक सायन्सला असणाऱ्या विद्यार्थ्याचं काय काम असतं, तर हे दिसतंय आम्हाला, त्याचं रिझन काय आहे, का, हा प्रश्न आता असतो पुढे. मग आता मुद्दा असा आहे की हे असं का होत असेल. मग त्यासाठी आम्हाला एक छोटीशी कॉन्सेप्ट कळाली पाहिजे. तर बेसिकली बाळांनो, नीट आता बघा, ज्या वेळेस समजा हे मटेरियल आहे, आता आमच्यासाठी हे फक्त एक मटेरियल आहे, प्रिझम वगैरे गेलं खड्ड्यात, समजा हे मटेरियल आहे ग्लास, आणि बाहेर कोण आहे, एअर आहे. आणि मग तुम्ही याच्यावरती हा एक व्हाईट रे जो आहे तो काय केला, इन्सिडेंस केला, आणि मग थोड्या वेळासाठी आम्ही ही याची दाखवली अशी. ज्या वेळेस तो या क्यू पॉइंटला येणार हा रे, त्यावेळेस एअर मधून त्याला कुठं जायचं असतं, एका मीडियम मधून ज्यावेळेस तो दुसऱ्या मीडियम मध्ये जायला सुरुवात करतो, त्यावेळेस पहिलं जे मीडियम होतं एअर आणि दुसरे जे आहे ग्लास, या दोन्ही मटेरियलच्या प्रॉपर्टीज एक्झॅक्टली सेम असतात का, नक्कीच नाही, कारण दोन्ही सेपरेट मीडियम आहे. मग या केसमध्ये नेमकं काय घडत असेल बरं, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की जेव्हा हा व्हाईट रे इथं आतमध्ये एंट्री करतो, तेव्हा हा एक रे जो आहे तो 7 वेगवेगळ्या कलर पासून बनलेला असतो. पण कलर पासून म्हणजेच काय, तर याचा अर्थ साध्या सोप्या भाषेत समजून घ्या, या एकामध्ये 7 वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज असतात. काय असतात, 7 वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी असतात. म्हणजेच 7 वेगवेगळ्या काय असतात, वेव्हलेंथ असतात. आणि मी तुम्हाला वेव्हचं बेसिक शिकवलेलं आहे, C इज इक्वल टू F इंटू लॅम्बडा, याच्यावरती मी तुम्हाला बराच वेळ दिलेला आहे. फ्रिक्वेन्सी वाढली की वेव्हलेंथ काय होत असते, कमी. इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन्स तुम्हाला सगळे शिकवलेले आहे, युनिट वेव्हच्या डिटेल मध्ये घेतलेलं आहे, युट्यूब वरती लेक्चर आहे तुम्हाला घेतलेलं, तुम्ही बघू शकता. मग आता मला सांगा, ज्या वेळेस इथं आलं की हा त्या मटेरियलला माहित आहे की हा एकटा दिसतोय, पण ते कॉम्बिनेशन आहे कितीचं, 7 कलरचं कॉम्बिनेशन आहे. मग 7 कलर इथं आले की आपल्याला माहित आहे 7 कलर म्हणजे 7 वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज आहेत किंवा 7 वेगवेगळ्या वेव्हलेंथ आहेत. आणि मग बाळांनो, जेव्हा ह्या वेगवेगळ्या वेव्हलेंथ या मटेरियल मधून ट्रॅव्हल करायला लागतात ना, त्यावेळेस हे जे मटेरियल आहे किंवा हे जे मीडियम आहे ना बाळांनो, ह्या मीडियमचा जो विरोध आहे, सगळ्या गावाला माहित आहे, मीडियमचा विरोधला नाव दिलं होतं मी रिफ्रॅक्टिव्ह, बरोबर आहे ना. मग मीडियमचा जो विरोध आहे किंवा मीडियमचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, तो डिपेंड असतो त्याच्या वेव्हलेंथ वरती किंवा फ्रिक्वेन्सी वरती.
वेव्हलेंथ वरती किंवा फ्रिक्वेन्सीवरती. आता मी तुम्हाला वेव्हलेंथ वरती समजावून सांगितलं की फ्रिक्वेन्सीवरती ऑटोमॅटिकली कळणार तुम्हाला, कुठल्या तरी एका किंवा दोन्ही सांगतो. मग नेमकं काय होतं तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे बाळांनो, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये म्हणजे विरोध आणि त्याची वेव्हलेंथ. तर नेमकं काय होतं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ असतो. म्हणजे याचा अर्थ वेव्हलेंथ वाढत 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 चालली, वेव्हलेंथ वाढली की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होतो. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी झाला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी झाला तर स्पीड वाढते. मग स्पीड वाढते याचा अर्थ जेवढा कमी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तेवढं बेंडिंग सुद्धा कसं असतं, कमीच असतं ना. आणि जेवढा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त तेवढं बेंडिंग सुद्धा, तेवढा तो बेंड पण जास्त होतो. मग होतं नेमकं काय तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे आता प्रॉपर सिक्वेन्स. तर आम्हाला माहिती आहे की आम्ही जर म्हटलं VIB GYOR, मराठी मीडियम वाल्याला जाता नाही पाणी पी असं बोलतात. तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे बाळांनो की हा जो सिक्वेन्स आहे हा कशानुसार आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेव्हलेंथ ऑफ रेड कलर इज ग्रेटर दॅन वेव्हलेंथ ऑफ ऑल रिमेनिंग कलर. बरं का, सगळ्यांमध्ये कोणाची वेव्हलेंथ जास्त असते, रेडची. and frequency of violet color is greater than frequency of all remaining color. लक्षात आलं का? म्हणजे सगळ्यात जास्त वेव्हलेंथ कोणाची मोठी आहे, रेडची वेव्हलेंथ जास्त. मग सगळ्यात जास्त वेव्हलेंथ जर रेड कलरची असेल तर आता इमॅजिन करा की जेव्हा याच्यात रेड कलर येतो, रेड कलरला विरोध सगळ्यात कमी होणार आणि व्हायोलेटला विरोध सगळ्यात जास्त होणार. बरोबर आहे ना. रेडला विरोध सगळ्यात कमी झाला, व्हायोलेटला सगळ्यात जास्त झाला. मग आता तुम्ही मला सांगायचं तर तुम्ही सगळेच्या सगळे किंवा 7 मुली रनिंग करायला चालू आहेत. 7 मुली रनिंग करायला चालू आहेत. आपण काय केलं तर त्यातली 1 नंबरची जी मुलगी आहे ना तिच्या कमरेला काहीच बांधलं नाही, आणि जे 7 नंबरची मुलगी आहे ना तिच्या कमरेला एक टायर बांधलं. टायर कळतं ना तुम्ही, बरेचसे ऍथलेटिक्स तुम्ही बघितले असतील तसे रनिंग करतात. आणि टायर एकदम मोठं बांधलं, ट्रकचं टायर हे केलं. आणि 2 नंबरची 3 नंबरच्या मुलीला एकीला 2 व्हीलरचं टायर बांधलं, एकीला रिक्षाचं टायर बांधलं, एकीला 4 व्हीलरचं टायर बांधलं. 1 नंबरचीला तर काहीच बांधलेलं नाही आणि रनिंग यांची चालू ठेवली. तर कोण पुढे जाणार? जिला ट्रकचं मोठं टायर बांधलं ती पुढे जाणार ना. मग जिला काहीच नाही अपोज ती पुढे जाणार. मग जेवढा कमी अपोज तेवढं स्पीड, तेवढं डेव्हिएशन, तेवढं डेव्हिएशन. बरोबर आहे की नाही? तेवढं डेव्हिएशन सुद्धा. अरे स्पीड कमी झाली की वाकड होतं रे ते. बरोबर आहे. मग आता तुम्ही मला सांगा रेडला अपोज सगळ्यात कमी आहे का जास्त आहे? कमी झाला, कारण त्याची वेव्हलेंथ सगळ्यात, बरोबर आहे ना, वेव्हलेंथ सगळ्यात जास्त म्हणजे फ्रिक्वेन्सी सगळ्यात. बघा आता मग तुम्ही एका कुठल्या तरी अँगलला लक्षात ठेवा. फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ दोन्ही ठेवायला कन्फ्युजन आलं ना, म्हणून मी वेव्हलेंथ घेतली. मग आता तुम्ही मला सांगा की जर वेव्हलेंथ तुमची सगळ्यात जास्त आहे तर विरोध तुमचा सगळ्यात कमी. विरोध कमी झाल्यामुळे तो जास्त बेंड होणार. बरोबर आहे ना. मग त्याचा ओरिजिनल पाथ इकडे आहे, मग तो ओरिजिनली तो इकडे जायला पाहिजे, तो वाईट असता तर, पण तो रेड झाल्यामुळे थोडासा बेंड झाला, चालेल ना. पण बाळांनो तुम्हाला माहित आहे ज्या वेळेस व्हायोलेट येतो त्यावेळेस व्हायोलेटला सगळ्यात जास्त अपोज होतो आणि त्याच्यामुळे त्याचं बेंडिंग सगळ्यात जास्त होतं. आता तुम्ही जर विचार केला या सिक्वेन्सचा तर तुमच्या लक्षात आलं असेल, 1 मिनिट फक्त, की रेडच्या कंपॅरिझन मध्ये ऑरेंज आहे, ऑरेंज त्याची वेव्हलेंथ काय होते, थोडीशी कमी असते. वेव्हलेंथ थोडीशी कमी असल्यामुळे अपोज थोडासा वाढतो, आणि अपोज थोडासा वाढल्यामुळे काय होतं, त्याचं बेंडिंग थोडस वाढतं. म्हणजे याचा अर्थ जर तुमचा रेड इथं असेल तर तुमचा हा ठीक आहे इथं, ओके. हा तर हा तुमचा याला लागून काय असायला पाहिजे, ऑरेंज असायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग तुमच्या लक्षात आलं असेल की रेड इथं आहे तर ऑरेंज इथं असेल. बरोबर आहे.
मग आता जर हे आपण सेपरेट सेपरेट दाखवायचं म्हटलं तर तुमच्या लक्षात लगेच येईल की जर इथं तुमचा बघा आता इथं मी आता एकाच कलर मध्ये दाखवायचं ना, ठीक आहे. आपण इथं आता दाखवलं, समजा हा अगोदर रेड घेतला, मग तुम्हाला या पॉइंट पासून आता इथं रेड दिसला, तर त्याच्यात हा ओरिजिनल पाथ पकडा बरं का. हा कसा पाथ आहे तुमचा, हा सॉरी इथंच दाखवूया आपण. हा तुमचा ओरिजिनल पाथ आहे, मग हा रेड आहे समजा, हा ऑरेंज आहे. आता याच्यापेक्षा आणखी जर तुम्हाला बेंडिंग बघायचं असेल तर ते कोणाचं दिसणार तुम्हाला, हा येलो कलरचं दिसणार. मग तुम्ही जर परत याच्याकडे गेलात आणि येलो कलर घेतला तर तुम्हाला येलो कलर इथं असं दिसणार ना रे बाळांनो, बरोबर आहे की नाही. मग जेवढी वेव्हलेंथ तुमची कमी कमी होते तेवढा आपोज वाढत जातो. आपोज वाढला की तुमचं बेंडिंग सुद्धा वाढतं आणि स्पीड मात्र कमी होते. हे सुंदर कॉन्सेप्ट आहे की नाही. मग हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हे नेमकं असं का घडतं. मग तुम्ही मला सांगा की याचा अर्थ एकतर सगळ्यांची स्पीड बदलत गेली बरं का. आता जे 7 वेगळे कलर आहेत प्रत्येकाची स्पीड सारखी असेल का वेगळी असेल, वेगळी असेल, बरोबर आहे की नाही, कारण त्यांचं बेंडिंग तुमच्या लक्षात आलं की ते बेंडिंग चेंज झालंय. याचा अर्थ दुसरी गोष्ट बघा, आता स्पीड मध्येही चेंज झालेला आहे आणि रस्त्यामध्ये पण चेंज झालेला आहे. म्हणून बाळांनो ते तुम्हाला एकाच रूटवर न दिसता प्रत्येक जण आपापल्या रूटवर वेगळा वेगळा दिसतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल हे सगळे एकत्र गेले असते तर ह्या ओरिजिनल पाथने गेले असते. त्याच्यापैकी रेडचं डेव्हिएशन कमी झालं, तो त्या ओरिजिनल पाथच्या जवळ आहे, पण व्हायोलेट मात्र खूप लांब आलेला आहे. आणि म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल रेड समजा हा 10 डिग्री घेतला तर इकडे व्हायोलेट तुम्हाला खूप लांब दिसतोय ना. म्हणून बाळांनो डेव्हिएशन ऑफ व्हायोलेट कलर इज ग्रेटर दॅन डेव्हिएशन ऑफ ऑल रिमेनिंग कलर. लक्षात राहील का. मग सगळ्यात जास्त बेंड कोण झालेलं असतं, व्हायोलेट झालेला असतो. सगळ्यात मोठा इम्पॅक्ट त्याच्या स्पीड वरती सुद्धा कोणाचा झालेला असतो, व्हायोलेटचाच झालेला असतो. समजतंय का. सगळ्यात जास्त रस्ता कोणी बदललेला असतो, व्हायोलेटने बदललेला असतो. समजतंय का, कळालं का. मग या सगळ्या गोष्टीला कारण समजलं का रे बाळांनो, नक्की कळालं का. मग जर तुम्ही वेव्हलेंथ वाढवली तर तुमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा होणार आहे, कमी कमी होणार. वेव्हलेंथ वाढत गेली की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, समजलं का. मग याचा अर्थ जर वेव्हलेंथ कमी कमी होत असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढत असतो. समजतं मी काय बोलतो ते, नक्की कळालं. मग जर हे रिलेशन तुम्हाला कळालं असेल तर मला असं वाटतं बऱ्यापैकी डिस्पर्शन तुम्हाला कळालं असेल तर आपण परत आपल्या थीम मध्ये ओरिजिनल थीम मध्ये घेणार आहोत. दुसरी गोष्ट बाळांनो, जनरली तुम्हाला ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्या गोष्टी कशा असतात तर बघा, आता ज्यावेळेस तुम्हाला हा एक प्रिझम आपण घेतला समजा आणि या प्रिझम वरती समजा आपण ही अशी एक लाईट इन्सिडेंट केली, थोड्या वेळासाठी मी त्याला व्हाईट मध्येच दाखवतो. मग जर ही व्हाईट लाईट टाकली आपण याच्यावरती आणि ही नॉर्मल आहे, मग हा ओरिजिनल पाथ समजा, तर आम्हाला माहित आहे की ही लाईट जनरली काय होणार आहे तर रेड कलर आणि बाकीचे सगळे कलर जर आम्ही घेतले तर अप टू व्हायोलेट कलर, अशा टोटल किती कलर मध्ये, हे 7 कलर. मग आम्हाला हे कळायला हवं की अप्रॉक्सिमेटली 8000 अँगस्ट्रॉम एवढी याची वेव्हलेंथ असते. मग बुक्स काही चेंज केले की तुम्हाला वेगळा क्रायटेरिया दिसतो. त्याच्यामध्ये काही मध्ये तुम्हाला 7000च्या जवळपास दिसते, काही मध्ये तुम्हाला 6000 प्लस टू 8000 या रेंज मध्ये दाखवली जाते. लक्षात आलं का. तर काही ठिकाणी म्हणजे मला एवढंच म्हणायचं की काही ठिकाणी तुम्हाला ती 7000 अँगस्ट्रॉम मध्ये सुद्धा दाखवली जाते आणि त्याच ठिकाणी तुम्ही व्हायोलेट कडे गेलात तर ही 4000 अँगस्ट्रॉमच्या जवळ असते. थोडेसे पुढच्या बाजूला 4000, 100, 35, 150, 200 असं दाखवले जाते. तर मला म्हणायचंय की मग तुम्हाला तुमची वेव्हलेंथ कळाली. मग हाच आपला एवढा विजिबल स्पेक्ट्रम आपला जो सांगितला जातो ऍव्हरेज, तो 4000 ते 7000 सांगितला जातो. तर मला सांगा विजिबल स्पेक्ट्रम म्हणजे ज्याच्यामधलं आपल्याला दिसतं ते किती आहे, 4000 ते 7000 अप्रॉक्सिमेटली. भले इथं दिलेलं आहे आपल्या नोट्सने, पण मॅक्झिमम ठिकाणी आपल्याला काय डेटा भेटतो 4000 ते 7000, थोडं प्लस मायनस थोडंसं पुढे. मग आता याचा अर्थ नीट बघा, मग 4000 अँगस्ट्रॉम पासून 7000 अँगस्ट्रॉम प्लस मायनस आहेत, एक्झॅक्ट बाउंड्रीज नाहीत बरं का.
याच्यामधलंच माणसाला दिसतं. समजलं का? म्हणून त्याला काय म्हटलं जातं? विजिबल स्पेक्ट्रम. आणि याच्यामध्ये टोटल किती कलर्स आहेत? 7 कलर आहेत. मग सगळ्यात कमी वेव्हलेंथ कोणाची आहे? व्हायोलेटची. सगळ्यात जास्त कोणाची आहे? मग ज्याला अँगस्ट्रॉम वगैरे कळत नाही ते मिली मायक्रो नॅनो मध्ये जाईल. बरोबर आहे का? मग तुम्हाला माहित आहे 4000 अँगस्ट्रॉम. अँगस्ट्रॉमचा अर्थ होतो 10⁻⁻⁻. मग 4 ला 4 लिहिलं, हे 3 ला 10⁻³ लिहिलं, 10⁻⁻10 म्हणजेच हे होणार 4 × 10⁻⁻7. बरोबर आहे की नाही? मग याला तुम्ही असं केलं तर चालेल, 0.4 केलं × 10⁻⁻6 केलं तर चालेल का? या एका पॉइंटमुळे 10 वाढवला तो वरती घे, म्हणजेच हे होणार 0.4. याला तुम्ही म्हणत असता मायक्रोमीटर. समजलं का? एवढं साधं सोपं. मग हे तुम्ही मायक्रो मध्ये म्हणू शकता, नॅनो मध्ये म्हणू शकता, अँगस्ट्रॉम कशातही कन्वर्ट करता येईल. पण एक बेसिक कॉन्सेप्ट कळली का? तर असो. तर डिस्पर्शन समजलं आहे का? डिस्पर्शन याचा अर्थ आपल्याला जी बाहेर आता जी काही व्हाईट लाईट दिसते ती एक कलर नसून किती कलर आहेत? 7. म्हणजे दिसते व्हाईट मध्ये, ते कशाचं कॉम्बिनेशन आहे? 7 वेगवेगळ्या कलरचं. एअर मध्ये हे सगळेच्या सगळे एकत्र फिरतायत ना, म्हणून ती कशी दिसते? व्हाईट. पण तुम्ही जर ग्लास वरती, जर त्याला प्रिझम वरती पर्टिक्युलरली जर त्याला इन्सिडेंट केलं तर किती कलर दिसतात? 7 कलर दिसतात. आणि त्याचं रिझन कळालं आहे का? रिझन तसंच का होतं? रिझन कळालं का? मग सगळ्यात जास्त व्हायोलेट का बेंड होते कळालं का? बेंडिंग व्हायोलेट लाईटचं सगळ्यात जास्त का आहे? कारण समजलं का? सगळ्यात कमी बेंड कोण होते? रेड. त्याचं कारण कळालं का? समजलं? डिस्पर्शनला डिफाईन करता येईल का? डिस्पर्शनला काय बोललात तुम्ही? दॅट इज द फिनॉमिनॉन इन विच व्हाईट लाईट गेट्स डिफ्रॅक्टेड और व्हाईट लाईट गेट्स सेपरेट इंटू 7 फंडामेंटल कलर्स. पूर्ण वेगळ्या भाषेत आम्हाला जे समजलं ते बोललो. लक्षात आलं का? मग 7 कलर मध्ये लाईटचं वेगळं होणं, यालाच आम्ही नाव दिलं डिस्पर्शन. बरोबर आहे ना?